राम राम मंडळी, कशा आहात सगळे? सो खूप लोकांनी माझी स्टोरी बघितली आणि मला डीएम मध्ये क्वेश्चन पण विचारलेत की ज्योती, तू सकाळी जे वॉटर पितेस त्याच्याबद्दल आम्हाला सांग की काय आहे ते. ह्याचा फोटो टाकलेला मी. ओके, तर तुम्हाला एक साईडला पिक्चर दिसेल. हे गोल्ड लिक्विड वॉटर आहे. ओके, सो बेसिकली कसं असतं, आफ्टर 30 आहे ना, आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी तर खूप वाढतातच. हे माझ्यापेक्षा तुम्हाला पण जास्त माहीतच असेल. म्हणजे रोजचं स्केड्यूल एवढं हेक्टिक असतं की आपल्याला काम करणं आणि पैसे कमवणं आणि फॅमिलीकडे लक्ष देणं, प्रोफेशनल पर्सनल लाईफ हे सगळं मॅटर करतं. आणि त्यावेळी कसं होतं माहितीये का, आपल्याच्याने होतच नाही की स्वतःची काळजी करणं. आपण स्पेशली आफ्टर मॅरेज तरी किंवा आपण जॉबला लागल्यानंतर आपण फर्स्ट प्रेफरन्स असतो आपल्या फॅमिलीचा. ठीक आहे, त्याच्यामुळे आपली काळजी आपण घेणंच विसरतो. आणि मी लास्ट इयरपासून खूप जास्त सिरियस झाली आहे माझ्या हेल्थच्या बाबतीत. कारण की बरेच लोक मला बोलतात पण थोडंसं वेट गेन केलंस वगैरे. आधी खूप हेल्थ इश्यूज होते, म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी होती, आयर्न कमी होतं आणि विकनेस पण खूप यायचा. आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे, गल्फ कंट्रीमध्ये 6 मंथ्स प्रॉपर विंटर आणि प्रॉपर समर असतं आणि विंटरमध्येच थोडाफार पावसाळा. तर मग इकडे कसं व्हायचं, एक्झॉस्ट खूप होतो. आत्ताही बाहेर टेम्परेचर 40+ आहे आणि शूटला जाणं बाहेर, ते ज्या टायमिंगला आम्हाला बोलवतील त्या टायमिंगला जाणं फार इम्पॉर्टंट आहे. तर मग थोडं माझं ना खाण्यापिण्याच्या वेळा चुकायच्या. कधीतरी सकाळी शूट असायचं, कधी रात्री शूट असायचं, कधी तर अशी वेळ आली आहे की मला अर्ली मॉर्निंग लवकर जावं लागायचं. अजमानला शूट असेल, शारजाला शूट असेल, तर मला ट्रॅव्हल पण करावं लागायचं. आणि माझं खाण्यापिण्याकडे खरंच खूप दुर्लक्ष होतं. कारण की शूट झाल्यानंतर लगेच एडिटिंग पण तर करायचं आहे, एडिटिंग सबमिट करायचं त्या लोकांना. मग माझ्या ना खाण्यापिण्याच्या गोष्टी खूप एकदम मेस झालेलं. आणि घरातलं तर सगळं करायचंच आहे. तो माझे डेली व्लॉग बघतात, त्यांना तर माहिती आहे. म्हणजे फक्त क्लिनिंगसाठी माझ्या घरामध्ये डीप क्लिनिंगसाठी वगैरे क्लीनर आहे. बाकीचं सगळं मलाच मॅनेज करावं लागतं. ईश्वरीला सकाळी उठण्यापासून तिचं स्कूलला सगळं टिफिन वगैरे देण्यापासून रात्री डिनरपर्यंत. तर त्याच्यामुळे ना माझं स्केड्यूल खूप हेक्टिक झालेलं आणि मी माझ्या स्वतःच्या लाईफकडे लक्ष पण देत नव्हती. आणि मला लास्ट टाइम पण बऱ्याच लोकांनी विचारलेलं, तू कसं मॅनेज करते सगळ्या गोष्टी वगैरे. तर आजचं जे प्रोडक्ट दाखवणार आहे ना मी, ते ऍक्च्युली काही प्रमोशन वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, मी गेले 10 महिने झालं ते प्रोडक्ट वापरते आणि बऱ्याचशा लेडीज मला फॉलो करतात. तर मी तर त्यांना सजेस्ट करेलच, तुम्ही हे प्रोडक्ट्स यूज करा तुमच्या डेली रुटीन लाईफमध्ये. हे प्रोडक्ट इझिली मिळत पण नाहीत. हे प्रोडक्ट मी US वरून मागवते. सो मी तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स देईल त्या लोकांचे. प्रोडक्टची नावं आणि पिक्चर्स आहेत. हे जे प्रोडक्ट आहे पहिलंवालं वुमन प्लसचं, हे स्पेशली प्रोडक्ट आहे ज्या लेडीजला चम्समध्ये प्रॉब्लेम होतो, पिरियड्समध्ये खूप प्रॉब्लेम होतो. काही लोकांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत, काही लोकांचं मेनोपॉज स्टार्ट होत आहे पण ते इरेग्युलर आहे. मला स्पेशली बॅक पेन वगैरे याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर मी जेव्हापासून हे स्ट्रिप लावतीये तेव्हापासून मला काहीच टेन्शन नाहीये. मला शूटला जावं लागतंय, मला इकडे तिकडे बाहेर जावं लागतंय. अचानक आदल्या दिवशी मला सांगणार की दुसऱ्या दिवशी तुम्हाला अजमानला जायचंय किंवा शारजाला जायचंय, किंवा जास्तीत जास्त 2 दिवस आधी, अदरवाईज 1 दिवस आधीच आम्हाला कळतं की नेक्स्ट डे शूट कुठे आहे सिलेक्शन झाल्यानंतर. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. जर मला नेक्स्ट डे समजा पिरियड्स आले तर माझ्याच्याने होणारच नाही, मला गोळी खावी लागायची. पण स्पेशली मी जुलै काहीतरी 2025 पासून मी हे प्रोडक्ट यूज करायला स्टार्ट केलेलं. माझ्या फ्रेंडने एका यूज केलेलं आणि तिने मला फीडबॅक विचारलेला. ती मला बोलली, ज्योती हे प्रोडक्ट तू वापर, कारण तुला पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, तुला खूप पेन होतं आणि तुला काम करणं तर गरजेचंच आहे. तर मी म्हटलं यार, काम तर करावंच लागतं. तर असं काही नाही की, आणि मी नाही बोलू शकत म्हटलं कामाला, कारण की आधीच इकडे काम इझिली मिळत नाही. जे मिळतं ते मला करायचंच आहे आणि जेव्हा ते लोक बोलवतील तेव्हा मला करावं लागतं. हे प्रोडक्ट मी यूज करते म्हणजे करते. ठीक आहे, आणि सेकंड आहे माझ्या स्किन ग्लोसाठी. स्किन ग्लोसाठी स्पेशली कसं आहे, जसं तुम्हाला माहिती आहे माझं शूटचं स्केड्यूल फिक्स नसतं, कधी रात्री कधी सकाळी, आणि पार्लरमध्ये वगैरे पण जायला मिळत नाही. ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग, मला पार्लरमध्ये जाऊन तिथे 2-2, 3-3 तास द्या पॉसिबल नाही होत. माझं नाईट रुटीन आहे, पण ते पण कधी कधी खूप जास्त मी दमली थकली ना, तर मला ना ते नाईट रुटीन पण करायला होत नाही. आणि माझे जे पण डॉक्टर्स वगैरे आहेत ते इंडियामध्ये आहेत, मग त्यांच्याकडे वन्स इन अ इयर माझं व्हिजिट होतं. त्याच्यामुळे असं पण नाही की मी त्यांच्या मेडिसिन्स वगैरे काही, किंवा ते लोक काही सजेस्ट करतात ते मी रेग्युलर खाऊ नाही शकत. तो एक माझा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे असं कोणी मला सांगितलं नाही ह्या 3 महिन्याचा कोर्स करा, तर तो माझा कोर्सच कम्प्लीट होत नाही. आणि ना नंतर असं सारखं बॅक ऑफ द माइंड असतं की यार गोळ्या किती खायच्या गोळ्या. मराठी बायकांचा बऱ्यापैकी, किंवा आपल्या हाऊसवाईफ असतील किंवा घर सांभाळून जॉब करणाऱ्या बायकांसाठी तुम्हाला पण माहिती आहे स्वतःसाठी टाइम खूप कमी मिळतो. पण आता मी ठरवले लास्ट इयर पासून की मी मला स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी देणार, कारण हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट. तर मी ह्याचं काही प्रमोशन वगैरे करत नाहीये. तुम्हाला जर हे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही घ्या. मी गॅरंटी देते करते हे प्रोडक्ट्स, आणि ह्याचा बेस्ट रिझल्ट आलाय मला. खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत आणि खूप ऑसम रिझल्ट आहे. मी आता मेडिसिन वगैरे काही घेत नाही, ना मल्टीविटॅमिन्स ना काही फायबर्स मिनरल्स. माझं गट हेल्थ खूप मला स्ट्रॉंग ठेवायचं होतं. ती ना
प्रॉपर झोप पण होत नसायची आणि सकाळी उठून परत सगळं काम करा, लॅपटॉपवर बसा, एडिटिंग करा, दिवसभर शूट झालं की त्याच्यानंतर म्हणजे कंटिन्युअसली माझं कामच चालू असायचं. तर मी म्हटलं तर काम तर करायचंय, काम येतंय तर आपल्याला स्वतःला हेल्दी राहणं पण फार गरजेचं आहे. असं चालत नाही की बाबा हा काम करा आणि स्वतःकडे काही लक्षच नाही द्यायचं. तर नाही, मी म्हटलं नाही, तर स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण स्वतः हेल्दी राहिली तर मी ते काम करू शकते, राईट. सो आणि हे पाणी तर मी घेते, जसं जेवढ्या लोकांनी माझी स्टोरी बघितली त्या लोकांना माहीतच असेल, मी हे गोल्ड पाणी पिते. जसं ब्लॅक वॉटर आहे, जसं आपले क्रिकेटर्स वगैरे घेतात, तसंच हे गोल्ड वॉटर आहे. आणि हे पण खूप छान आपले गट हेल्थसाठी. मेन आपलं गट हेल्थ, डायजेशन प्रॉपर असेल तर तुमचं फुल डे मस्त जातो. आणि माझं वॉटर इंटेक पण चांगलं झालं ह्याच्यामुळे. आणि ह्याचा काय एक स्कूप आहे, तो फक्त तुम्हाला असं 500 ml किंवा 350 ml एका ग्लासमध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं आहे, ठीक आहे. मग ते डेली पित राहा, मी पण पिते. आणि ह्याला अशी काही टेस्ट नाहीये, नॉर्मल वॉटर सारखंच आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही 3 प्रोडक्ट मी आता सध्या सजेस्ट करेल, कारण मी हे 3 प्रोडक्ट घेते. मी स्टार्ट केलेलं आहे या प्रोडक्ट पासून, कारण की माझ्या फ्रेंडला माहित होतं की मला पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, मला खूप पेन होतं, तर तिने मला हे सजेस्ट केलं. नंतर मी त्यांच्या वेबसाईटवर गेली आणि नंतर मग मला हे प्रोडक्ट पण दिसलं, कारण मी माझी स्किन केअर नीट करत नव्हती. मी म्हटलं हे पण करूया. मग त्याच्यानंतर मला असं झालं माझं गट हेल्थ पण स्ट्रॉंग पाहिजे, म्हणून मी हे पण प्रोडक्ट बाय केलं. तर हे प्रोडक्ट्स आहेत ना, हे $60 आहेत, म्हणजे इंडियाचे 6,000 पकडा, आणि दुबईमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये जे लोक राहतात त्यांना काहीतरी 220 दिराम वगैरे पकडा. $60 प्रोडक्ट्स आहेत हे, म्हणजे एवढे कॉस्टली नाहीये. इंडियामध्ये 6,000ला. आता मी ऍक्च्युली ज्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायची माझ्या स्किनसाठी, तिकडे गेल्यानंतर माझे 15-20 हजार आरामात जायचे. तर ते लोक जेवढी ती ट्रीटमेंट आणि जेवढं काय 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 सांगायचे, त्याच्यानंतर तेवढं बिल तर पक्का असायचंच माझं. सो हे प्रोडक्ट यूज करणं खूप सोपं आहे, कारण ह्याच्यामध्ये पॅचेस आहेत. ओके, तर हे स्किन ग्लो आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी 15 पॅचेस आहेत. हे $60 आहे. तर हे असे पॅच असतात, ठीक आहे. हे असे तुम्हाला पॅचेस असतात, त्यातलं एक पॅच असं काढायचं, ट्रान्सपरंट आहे. ओके, आणि ते इथे असं लावायचं. झालं बस. तर मी रोज असे पॅचेस लावते आणि सकाळी शॉवर घेतला की त्याच्यानंतर परत हे पॅचेस काढायचे. 24 hours पर्यंत तुम्ही हे पॅचेस ठेवायचे. आणि हे काय असं म्हणजे डेली रुटीनसाठी मला काही मेडिसिन्स नाही खायचं, काय नाही खायचं, फक्त पॅचेस लावायचे मला. आणि पॅचेस लावून मला स्वतःला खूप पर्सनली खूप फायदा झालाय, खूप. आणि ज्यांना स्किन रिलेटेड काही इश्यूज असतील ना, तर त्यांनी तर हे घ्याच, कारण हे बेस्ट रिझल्ट देतं. आणि माझं फेवरेट आहे हे वुमनचं, कारण मला पर्सनली माझं पेनच बंद झालंय. आता मला पेन होत नाही. जेव्हा पण मला म्हणजे असं बोलतात ना, टेन्शन नसतं मला, आणि एव्हरी मंथ येतं. माझे 1-2 फ्रेंड्स आहेत, त्यांना पण असे हेल्थ इश्यू होते, म्हणजे त्यांना PCODचा प्रॉब्लेम होता, इरेग्युलर होते चम्प्स. काही होते जे 40-41 मध्ये जस्ट एंटर केलं, त्यांना मेनोपॉज स्टार्ट झाला, पण त्यांचं परत रेग्युलर पिरियड स्टार्ट झाले. सो इट्स व्हेरी गुड थिंग. म्हणजे मी माझ्या फ्रेंड्स लोकांना हे सगळं सजेस्ट करते आणि ते लोक घेतात आणि त्या लोकांना छान रिझल्ट आला. तर मला असं वाटलं माझ्या फॉलोअर्स लोकांना पण सांगावा. सो मी आता सांगते, काही पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये. हे मी स्वतः प्रोडक्ट्स यूज करते आणि ह्याचे खूप फायदे आहेत. आणि हे प्रोडक्ट असं इझिली तुम्हाला कुठे पण मिळत नाही, Amazonवरून. तर हे प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन मागवावं लागतं. तर त्याचे डिटेल्स मी पूर्ण खाली देईल. त्यांची टेक्निकल टीम आहे, ते लोक तुम्हाला प्रॉपरली सांगतील. आणि जमलं तुम्ही तर मला DM करा, इंस्टाग्रामला, फेसबुकला, तुमचं नाव, नंबर आणि तुम्ही कुठे राहता, या 3 गोष्टी तुम्ही फक्त DM करा. तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट हवं असेल ना, तर त्याची मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईल आणि तो कॉन्टॅक्ट नंबर पण देईल, जेणेकरून ती व्यक्ती तुम्हाला कनेक्ट करेल. टेक्निशियन टीम असेल ती बॅकएंडची, आणि ती प्रोडक्ट बद्दल तर सगळी माहिती मिळेलच तुम्हाला. आजकाल काही गुगल केल्यावर तर सगळं मिळतंच, पण हे प्रोडक्ट वर्थ आहे, हे मी तुम्हाला पर्सनली सांगते. आणि हे जे लिक्विड गोल्ड आहे पावडर, ती पण मी घेते, आणि ही तर खूप छानच आहे. ह्याच्यामुळे माझा झोपेचा प्रॉब्लेमच बंद झाला. एकदम मस्त झोप असते माझी, डिस्टर्ब स्लीप नाहीये ह्याच्यामुळे. त्यामुळे हे मला प्रोडक्ट खूप आवडलंय. म्हणजे कसं होतं, कधी कधी डिस्टर्ब स्लीप होतं, अचानक आपण 11ला वगैरे झोपलो तर 2ला जागली की परत झोपच येत नाही. ह्याने एकदा झोपलं की संपलं. मग आता डायरेक्ट सकाळी 5:30-6ला जे काय तुमची 7-8 hours स्लीप असते ती कंप्लीट होते, डिस्टर्ब स्लीप नाही होत. इव्हन डायबेटिक पेशंटने पण घेतलेलं बेस्ट आहे, कारण डायबेटिक लोकांची डिस्टर्ब स्लीप असते. हे तुम्ही 2दा घेऊ शकता, ठीक आहे. एकदा सकाळी, एकदा संध्याकाळी, एक स्कूप टाकून. तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहायचंय, कधी शूटला गेला आणि तुम्हाला काही प्रॉपर म्हणजे काम नाही होते, दिवसभर झोप नाही झाली आहे, तुमचं कंटिन्युअसली काम करताय, तर हे पाणी घेऊन जर तुम्ही शूटला गेला, तुम्ही तुमच्या कामाला गेला, तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फील होणार. ते एक प्लस पॉईंट आहे. आणि हे असं पॅचेस लावले ना, तर काही टेन्शनच नाही बघा. पॅचेस असे ट्रान्सपरंट आहेत, ते कळत पण नाही म्हणजे की काही तुम्ही लावले आणि तुम्हाला तुमच्या ड्रेसवरती काय मॅच होत नाही किंवा काही. माझं तर मोस्ट ऑफ वॉच असतं किंवा मग माझे काही ब्रेसलेट असतं हातात, त्याच्यामुळे त्याने पण काही डिस्टर्ब होत नाही. आणि मेन म्हणजे माझं गोळ्या खायचं टेन्शन वाचलं.
मला DM करा जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवे असतील तर मी तुम्हाला नक्की ह्याच्याबद्दल हेल्प करेल. कारण लेडीजला मला माहिती आहे खूप प्रॉब्लेम असतात हेल्थ रिलेटेड, पण त्या काळजी घेत नाही. आणि स्वतःसाठी आता इन्व्हेस्ट करणं, स्वतःच्या हेल्थसाठी काहीतरी इन्व्हेस्ट करणं तर बेस्ट आहे. सो जे गल्फ कंट्रीत राहतात त्यांच्यासाठी 230 दिराम वगैरे किंवा ह्याच्यासाठी तुम्हाला मला वाटतं काहीतरी $90 आहेत, तर मग आय थिंक मला वाटतं 300-350 दिराम होतील. जे इंडियामध्ये राहतात त्यांच्यासाठी तर 6,000 पॅचेसचे आहेत आणि 9,000 काहीतरी गोल्ड वॉटरचे आहेत. तर तुम्ही ते पण ट्राय करून बघा. तुम्ही स्वतः रिपीट करणार, कारण की मी गेले 10 महिने हे वापरते जुलैपासून. आणि आता मी असं आहे की मला माझी हेल्थ चांगली वाटते, मला फ्रेश फील होते आणि मेन म्हणजे मला डॉक्टरकडे जावं नाही लागत आहे. सगळ्यात बेस्ट थिंग. मग असं वाटतं की मग बेस्ट आहे ना, या डॉक्टरकडे गेलो तर जास्त खर्च होतो. एनर्जेटिक राहणं, हेल्दी राहणं आणि हॅपी राहणं आणि मेन आपलं गट क्लिअर असणं आणि आपली झोप छान होणं, या मेन गोष्टी असतात. खाल्लेलं प्रॉपर डायजेस्ट झालं पाहिजे, कारण बरीचशी लोक डायजेस्ट होत नाही म्हणून किती काय काय गोष्टी करत बसतात. ह्याच्यापेक्षा हे बेटर आहे. सो तुम्हाला ह्याच्याबद्दल ज्या ज्या डिटेल्स हव्या होत्या त्या मी दिल्या. सकाळी जेवढ्या लोकांनी माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला मला DM केले, डेफिनेटली तुम्हाला तुमचं आन्सर मिळालं असेल. सो अजून काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की DM करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलिंग देईल. ठीक आहे, खरंच.